Welcome everybody. This is Kirti Pandey and I am here for the podcast for the organizer. And our esteemed guests today are Dr. Sagar Deshpande and Dr. Chitralekha Purandare, who have written books. And Dr. Deshpande is a journalist, a senior journalist, and he has also authored books, and so has Dr. Chitralekha. She and Dr. Deshpande both have an expertise on Shiv Shahir Babasaheb Purandare, and I would like to talk with them about Babasaheb's role, especially in the liberation of Goa, because 19th of December is going to be the Goa Liberation Day, and Nagar Haveli, which was liberated in 1954 especially, had a big contribution from Babasaheb and other RSS workers, RSS volunteers. So let us speak with them. But since they are more comfortable and more eloquent speaking in Marathi, I am going to switch to Marathi. So, Deshpande साहेब, पुरंदरे मॅम, बाबासाहेबांचा गोवा मुक्तीमध्ये म्हणजे नगर हवेली आणि दादरा नगर हवेली हे सगळे गोव्याचेच भाग होते. 54मध्ये त्यांना रेस्ट करून घेतलं पोर्तुगीजांच्याकडनं. जेव्हा लिबरेट केलं, मुक्त केलं, त्याच्या अगोदर ते गोव्याचाच पार्ट होतं. म्हणून मला ते 19 डिसेंबर 1961ला जे गोवा मुक्त झालं तेव्हा ॲक्च्युली ह्या 2 कॉलनीज ज्या लिबरेट झाल्या होत्या आधी पार्ट्स, ह्यांना ॲक्च्युली भारतामध्ये सामील करून घेता आलं त्यानंतरच. नेहरूंनी तर त्याच्या अगोदर त्यांना मुक्त होऊन सुद्धा भारतामध्ये सामील नव्हतं केलं. त्यामुळे दे आर व्हेरी मच अ पार्ट ऑफ लिबरेशन ऑफ गोवा. म्हणून मला त्याच्यावरती बोलायचं आहे. तर तुम्हा दोघांचाही त्याच्यावरती खूप अभ्यास आहे आणि बाबासाहेबांबरोबर तुम्ही दोघांनी पण स्पेंड केलाय टाईम. चित्रलेखाताई, तुम्ही तर बाबासाहेबांच्या पुतणसून आहात आणि देशपांडे साहेबांनी पण त्यांच्याबरोबर खूप वेळ स्पेंड केला आहे आणि बरंचसं लिहिलं पण आहे. तर आपण बोलूयात नगर हवेलीच्या संग्रामावरनं, पण त्याच्या अगोदर मला थोडंसं बाबासाहेबांचं गोव्यावरनं जे मला जे ते काही बोलले असतील त्याच्यावरनं बोलू शकाल काही? हो. बाबासाहेबांचं मुळात 100 वर्षाचा प्रवास जर बघितला, एक इतिहासातले विद्यार्थी, इतिहास संशोधक आणि प्रामुख्यानं शिवचरित्र ज्यांनी जगभरात त्या त्या काळाच्या माध्यमामधून नेलं. मग ती व्याख्यानं असतील, ग्रंथ असतील, नाटक असेल, सगळ्या तरुण तरुणींना गडकिल्ल्यांच्यावरती फिरण्यासाठी प्रेरणा देण्याचा भाग असेल. आणि त्यामध्ये बाबासाहेबांचं जे संशोधन आहे ते त्यातला मुख्य केंद्रबिंदू जरी शिवचरित्र, मराठा हिस्ट्री हा असला तरी प्राचीन भारतीय संस्कृती, त्यातले लढे, आणि ते लढे फक्त रणांगणावरच्या लढाई अशा अर्थाने नाही आहेत. भारताला अगदी 12व्या शतकापासून आणि त्या आधीपासूनची जी गुलामगिरी सहन करावी लागली त्यामुळे निर्माण झालेली गुलामगिरीची मानसिकता आणि त्यातून बाहेर पडण्याचा पहिला जो यशस्वी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे झाला आणि त्याचे सगळे परिणाम हे पुढच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सुद्धा त्या प्रेरणा सगळ्या मिळाल्या. हा जो बाबासाहेबांचा एक प्रचंड व्यापक अभ्यास आहे त्यातला मला असं वाटतं की दादरा नगर हवेली हा जो मुक्तीसंग्रामाचा भाग आहे हा एक त्याचा छोटा भाग म्हणता येईल. बाबासाहेबांचा जन्म आहे 29 जुलै 1922चा आणि दादरा नगर हवेलीचा जो रणसंग्राम आहे त्याची सुरुवात झाली 1 ऑगस्ट 1954ला, की ज्यावेळेला बाबासाहेबांचं वय होतं 32 वर्ष. आणि अजूनही शिवचरित्र प्रकाशित व्हायचं होतं. शिवचरित्र पहिल्यांदा प्रकाशित झालं 1957 साली आणि बाबासाहेबांचा अभ्यास चालू होता शिवचरित्राचा आणि त्यावेळेला ते भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये नियमितपणे जायचे. प्रख्यात इतिहास संशोधक ग.ह. खरे, गणेश हरी खरे हे बाबासाहेबांचे तिथले नेहमीचे मार्गदर्शक आणि अनेक मंडळामध्ये येणारे अनेक सिनियर्स इतिहासाच्या क्षेत्रातले, त्यांच्याबरोबर बाबासाहेब वेगवेगळी मोडी आणि इतर कागदपत्र वाचन आणि असंच इतिहास संशोधक मंडळामध्ये अभ्यासाला बसले असताना बाबासाहेबांचे काही मित्र तिथं आले. ही तारीख होती 1 ऑगस्ट आणि दुपारच्या वेळेत बाबासाहेबांना म्हणाले की आपल्या सगळ्यांनाच जायचं आहे संध्याकाळी. कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, चौकशी झाली तर दादरा नगर हवेलीच्या मुक्तीसंग्रामाची योजना ठरलेली आहे. अर्थात ती गुप्त असल्यामुळे त्याचा फार काही बोभाटा त्यावेळा केलेला नव्हता, पण त्याचं प्लॅनिंग आधी 4-5 वर्ष सुरू होतं.
आणि ते राजाभाऊ कळल्यानंतर वाकणकर. हां, मी फक्त मध्ये असं बोलते, की जसं तुम्ही बाबांचं वर्णन केलंत की इतिहासाचं, तर त्याबद्दल मला थोडंसं आणखीन बोलायचं होतं. बाबांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, की वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. हां. इतिहासाचा वेड लागावं लागतं आणि नवीन इतिहास निर्माण करण्यासाठी वेड लागावं लागतं. त्या पुस्तकाचा कव्हर दाखवा ना, जे हां. तुम्ही बाबासाहेबांवर पीएचडी तर केलं तेव्हा. येस. दाखवा ना, ते कॅमेराला दाखवा मला जरा. हे तुम्ही बाबासाहेबांवर पीएचडी केलं तेव्हाचं पुस्तकाचं नाही, ते कव्हर आहे? हे मी चरित्र लिहिलं चरित्र बाबांचं लिहिलं होतं आणि मग आणि पीएचडी केलं होतं ते? हे पीएचडी केले हे त्याचं. पीएचडी हां, केलेलं पुस्तक. हां. आणि देशपांडे सरांनी जे लिहिलं होतं ते बेलभंडारा. ते मी पाठवतो तुम्हाला. बरं, आता ते मी बेलभंडारा का असं तुम्ही मला सांगितलं? हो, पण बेलभंडारा हे का नाव दिलं? बेलभंडारा मुळातच बाबासाहेबांचा सहवास हा माझ्या जन्माच्या आधीपासूनचा माझ्या घराण्याला लाभला होता, माझ्या वडिलांच्यामुळे. बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर आणि जुन्या पिढीतल्यांना नाव माहीत असेल, पन्हाळा किल्ल्यावरचे एक इतिहास संशोधक होते गो गुळवणी, मुरलीधर गोपाळ गुळवणी, ज्यांच्यामुळे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडेंची समाधी कुठे आहे विशाळगडावर ते शोधलं गेलं, ज्यांच्यामुळे धनाजी जाधव आणि संताजी घोरपडेंच्या समाधी शोधल्या गेल्या. असे अगदी भालजी पेंढारकरांचे निकटवर्ती म्हणून गुळवणी पन्हाळ्यावर होते. आणि या सगळ्यांच्या गडकिल्ल्यांच्या मोहिमेमध्ये वडील सहभागी व्हायचे. त्यामुळे मी म्हटलं की माझ्या जन्माच्या आधीपासूनचा बाबासाहेबांचा सहवास. आणि बाबासाहेबांच्यावर अनेक किल्ले फिरता आले, अनेक मंदिरं बघता आली. छोट्या छोट्या सवयींमधनं इतिहासाचं प्रेम व्यक्तीच्या, जसं आता चित्रलेखाताईंनी सांगितलं की तो वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही, पण मुळातच घरातूनच इतिहासाचं वेड इतकं होतं त्यांच्याकडे की बाबासाहेबांचे वडील चित्रकलेचे शिक्षक होते भावे स्कूलमध्ये. पण दुसरं महायुद्ध जे झालं 1939 ते 45, त्या काळामध्ये चित्रकलेचा शिक्षक आपल्या मुलांना इतिहास कसा शिकवत असेल, तर त्यांनी काळ्या घोंगडीवरती सगळ्या देशांचे नकाशे काढत काढत त्यांना सांगितलं की कोणत्या राष्ट्रांमध्ये युद्ध चालू आहे. अशा पद्धतीनं लाईव्ह इतिहास शिकवण्याची पद्धत एक चित्रकलेचा शिक्षक आणि आणि सरदार याचा घराणं परिणाम काय मुळातच. झाला सांगते, की ते सागर म्हणतात, की बाबासाहेबांना कसा इतिहास कळत गेला. तर एक छोटासा प्रसंग आहे, की बाबासाहेबांना इतिहासाचं वेड कसं लागलं. आणि ते तर घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि घरनं त्यांना हातात एक पिशवी दिली, पैसे दिले आणि सांगितलं, की जा मंडईत जाऊन सत्यनारायणाच्या पूजेसाठीचं साहित्य आण म्हणून. ती पिशवी हाताला अडकवलेली, पैसे हातात मुठीत तसेच. पूजा इकडे घरी संपली तरी बाबा घरी आले नाहीत. मग सगळीकडे जेवायला बसायची वेळ झाल्यानंतर शोधाशोध सुरू झाली, की कुठे गेले. त्यावेळेला ते सापडले, ते पुस्तकाचे. भारत इतिहास संशोधक मंडळात 8 वर्षाचं वय. आणि त्यावेळेला ते मोठमोठे ग्रंथ असे, त्यांच्या लेखी सुद्धा नव्हतं, की आपल्याला कोणी शोधते, आपल्या पोटात भूक लागली. तर हे जे वेड लागलं आणि त्या वेडातून मला माझ्या पुस्तकात लिहिताना अक्षरशः माझ्या अंगावर शहारे येत होते. कारण सासऱ्यांबद्दल असं लिहायचं, तर मी त्यांना म्हटलं होतं, की इतिहासाचं संशोधन करून त्यातून शिवचरित्राचा हिरा लक्ष लक्ष मराठी मनांच्या कोंदणात विराजमान करण्यासाठी आपलं तन मन धन सर्वस्व अर्पण करणारा, हजारोंच्या संख्येने व्याख्यानं देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा वक्ता, लेखक, दिग्दर्शक, चरित्र, कथा, कादंबरी, महानाट्य इत्यादी साहित्य प्रकारांची निर्मिती करणारा भारतभूमीवरचा हा एकमेव द्वितीय कलाकार आहे. आणि तो बलवंत कलाकार आहे, कारण या पुरंदरे कुलोत्पन्न प्रतिभावंताची, दानशूराची, शाहिराची आणि इतिहास वेड्या संशोधकाची ही प्रेरक कहाणी आहे, राजमान्य राजश्री अशी. आणि लता मंगेशकरांनी याचं प्रकाशन केलं, हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा योग होता. तुम्ही बेलभंडारा त्यांच्या कुलदैवतावरनं काहीतरी म्हणत होता हां, की? तर तेव्हा चित्रलेखाताईंचं हे पुस्तक आलं त्याच्या दरम्यानच आधी मी पुण्यामध्ये 1997ला पत्रकारितेच्या निमित्तानं आलो. मला आजही तारीख आठवते, 1 आधी जानेवारी कुठे होतात आपण? 1997. मी आधी कोल्हापूरला होतो. बरं. आणि त्यावेळेला अनेक फिरतीमध्ये बाबासाहेब इतक्या पुस्तकांचे संदर्भ द्यायचे आणि ते इतके अचूक असायचेच अर्थात. आणि ती पुस्तकं फक्त इतिहासातली नाहीत. आत्ता चित्रलेखाताईंनी सांगितलं त्याच्यात मला भर घालायची झाली तर बाबासाहेब उत्तम संगीत ऐकणारे, त्याचे तपशील देणारे होते. बाबासाहेब अभिनेते तर उत्तम होते, दिग्दर्शक होते, संघटक होते, त्यांना तितकाच क्रिकेटमध्येही रस असायचा.
आणि इतकं की माणूसमधलं शांता हुबळीकरांचं जे कशाला उद्याची बात हे जे अनेक भाषांमधलं गाणं आहे हे बाबासाहेबांनी सगळं माझ्यासारख्या एकट्या छोट्या श्रोत्याला शांता हुबळीकरांच्या पद्धतीनं डान्स करून डान्स दाखवलं. करून ते त्यांना या ते- मुळात ती रसिकता जी आहे आणि हम्म. ती अत्यंत अभिजात रसिकता आहे. मग ती भाषेबद्दलची असेल, संगीताबद्दलची असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, इतिहास काळामधले पेहराव, आपले कपडे, फॅशन्स, खाद्यपदार्थ, शस्त्रास्त्र, मंदिरांमधल्या प्रथा परंपरा, घरांमधल्या प्रथा परंपरा आणि हे सगळं ऐकताना बाबासाहेबांनी मी जानेवारीमध्ये पुण्यात आल्यानंतर 1997ला विनंती केली होती की बाबासाहेब तुम्ही आत्ता अजूनही लिहू शकताय, स्मरणशक्ती खूप आहे, तर तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहायला पाहिजे. आणि हे मीच काय म्हणजे मी एकटाच देशपांडे नाही तर पु ल देशपांडेंपासून अनेकांनी त्यांना ते आग्रह केले होते. आणि बाबासाहेबांना मी हट्टानी जसं चित्रलेखातही सुनबाई आहेत त्यांच्या आम्ही त्यांना नातवाच्या मायेनी म्हटलं की पुढची 3 वर्ष तुम्हाला मुदत आहे, तुम्ही जर 3 वर्षात लिहिलं नाही तर मला 2000 सालानंतर तुम्ही डिक्टेट करायचं मी ऐकणार आणि मग मी स्वतंत्र चरित्र ते लिहीन की जे तुमच्या भाषेच्या जवळचं जायला पाहिजे. पण तुम्ही लिहिण्यातला जो पार्ट आहे ज्याला आचार्य अत्रेंनी म्हटलंय की शिवचरित्र बाबासाहेबांनी महाराष्ट्र रसात लिहिलेलं आहे, हा. महाराष्ट्र शारदेच्या भाषेत लिहिलेलं आहे आणि पुढच्या 10,000 वर्षात कुणीही शिवचरित्र लिहायची गरज नाही मराठी भाषा शेला पांघरून असं ते- बाबासाहेबांच्या तयार भाषेबद्दल आहे. म्हणतं. तर तुम्ही ते लिहावं. आणि 2000 साली जेव्हा 3 वर्ष पूर्ण झाली मधल्या काळात प्रवास चालू होते, मी मधनं बाबासाहेबांना आठवण करून द्यायचो, तगादा लावायचो त्यांच्या भाषेत. पण इतकी व्याख्यानं प्रचंड आणि ते कुणाला नाही म्हणायचे नाही त्यामुळे इतक्या कार्यक्रमांमध्ये असायचे म्हणजे बारशापासून 12व्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबच लागायचे लोकांना आणि तेही सगळ्यांचा हट्ट पुरवायचे. त्यामुळे त्यांना ज्याला तेच बैठक मारून बसणे याला एक बाबासाहेबांचा इतिहास संशोधक मंडळातला खास शब्द होता, आसन विजय मिळणे. हम्म. एखाद्या आसनावरती बसून तो आसन विजय प्राप्त करून आपण ती बैठक मारून काम करणे, ते काही जमलं नाही. म्हणून मी 1 जानेवारी 2001ला बाबासाहेबांना पहाटे नेहमीप्रमाणे भेटायला गेलो आणि म्हटलं बाबासाहेब 3 वर्षापूर्वी तुम्हाला शब्द दिला होता. तर म्हटले नाही मी तो पाळणार. आणि मग अनेक गप्पा, रेकॉर्डिंग, बाबासाहेबांचा वेळेच्या बाबतीतला जो हट्ट आहे हम्म. तर कदाचित माहित नाही मला माझी परीक्षा घ्यायला पण असेल पण ऐन पावसाळ्यात किंवा थंडीत मला पहाटे 4 वाजता त्यांनी बोलवलं होतं आणि मी 3:55 थर्मासमधून चहा घेऊन बाबासाहेबांच्या पर्वतीच्या वाड्यावरती हजर असायचो. त्यांच्या घड्याळाकडे ते बघायचे आणि 3 मिनिटं कमी असताना मी पोचल्यावर ते टाळी वाजवायचे की एक तरी माणूस वेळेत आला, आजचा दिवस माझा चांगला जाईल. या पद्धतीची प्रचंड शिस्त स्वतःवरती जी लावून घेतली होती त्यांनी. आणि मग ते आठवणी सांगायचे, प्रवासांमध्ये चर्चा व्हायची, भाषणं त्यांची खूप ऐकलेली होती, त्यांच्यावरच्या प्रवासातही ती भाषणं. आणि मला असं वाटतं बाबासाहेबांनी जी 12,000 व्याख्यानं दिलीत तर हम्म. त्या व्याख्यानांव्यतिरिक्त मारलेल्या गप्पांचे तास काढले तर ती 24,000 व्याख्यानं होती आणि सगळ्या इतिहासातल्याच. आणि मग ते मी टिपत गेलो, काही त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग पण झालेलं आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे चरित्र लिहायला मला 12 वर्ष लागली, कारण पुन्हा बाबासाहेबांची फिरती, तो वेळ मिळणं आणि बाबासाहेबांनी शिवचरित्रातले पुरावे, शिवचरित्राशी संबंधित नकाशे, त्याची फोटो, त्याची स्केचेस हे सगळं मिळवलं. पण बाबासाहेबांकडे स्वतःच्या फोटोसहित काहीच नव्हतं, खरंय, काहीच नव्हतं. हे मात्र अगदी खरं आहे. आणि त्यांच्याकडून त्यांच्याही चित्रलेखातही तो हो, अनुभव हो, असेल हो. आणि मला तर अनुभव आहे की एकही फोटो फोटो बाबासाहेबांच्याकडनं मिळालेला नाही त्यांच्या स्वतःच्या फोटोसहित. आणि मग तो रिसर्चचा पार्ट सुरू झाला. मला एकाच वेळी इतिहासाचा विद्यार्थी, बाबासाहेबांवरचं काही लिहायचंय म्हणजे मराठी भाषेचा विद्यार्थी, ज्यामध्ये मला PhD आणि सगळं होतं. आणि तिसरी गोष्ट ज्याला पत्रकारितेमुळे जास्त जमायला लागली, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचा जो पार्ट असतो तसा इतिहासातला पार्ट, की ते सगळं शोधून ठेवायचं आणि मग त्यातलं काय बाबासाहेबांच्या मते आवश्यक आहे, अनावश्यक आहे वगैरे वगैरे. म्हणजे एकदा त्यांनी चॅलेंज दिलं होतं की पुरंदरेंच्या 13व्या पूर्वजांना 1648 साली शिवाजी महाराजांच्या सहीचं पत्र आलं होतं, असं एक वाक्य बाबासाहेब बोलले. मग ते पुरंदरे दप्तर शोधणं, ते समजून घेणं, मला मोडी येत नसल्यामुळे मग ते मोडी वाचकाला घेऊन जाणं, त्या पत्राची कॉपी मिळवली, ती बाबासाहेबांना दाखवली आणि असं ते पत्र त्या बेलभंडारामध्ये आम्ही छापलेलं. असं करत करत ते बेलभंडारा. हे आणि ही सगळी शिस्त घरातनं तर होतीच, पण ही सगळी शिस्त RSS मधनं बाबासाहेबांना लाभली. RSS मध्ये बाबा कधी राष्ट्रीय सामील झाले? स्वयंसेवक संघ. RSS सुरू झाल्यावरच सामील झाले, कारण बाबासाहेबांची गप्पा मारताना मी म्हटलं की RSS बद्दलची तुमची माहिती जी आहे एक स्वयंसेवक कार्यकर्ता म्हणून, तर मला असं वाटतं की बाबासाहेब हे एकमेव व्यक्ती असेल वयाच्या मानाने
हो की ज्यांनी सगळे सरसंघचालक बघितले. हो आणि आत्ताचे जे सरसंघचालक आहेत आदरणीय डॉक्टर मोहनराव मोहनराव. भागवत, त्यांच्या आईवडिलांच्या लग्नाला बाबासाहेब होते आणि मोहनरावना त्यांनी अंगाखांद्यावर खेळवलेलं आहे. पण पुन्हा संघाची शिस्त, म्हणजे मी एक पत्रकारितेतला अभ्यासक म्हणून मी संघाच्या शिस्तीकडे जेव्हा बाबासाहेबांच्या खिडकीतून बघतो, तेव्हा मोहनरावांचा पुण्याचा दौरा असेल आणि बाबासाहेबांची भेट असेल तर बाबासाहेबांच्या दैनंदिनीत लिहिलेलं असायचं परमपूज्य सरसंघचालकांची भेट. हो तर ही ह्या शिस्त बारीक बारीक गोष्टी आहेत. पण जसं मी मगाशी प्रवासाचा उल्लेख केला की गाडीत आम्ही बसलोय गप्पा मारतोय, पण नदी येणार हा सुगावा लागला की बाबासाहेबांच्या पायातले चप्पल बाजूला व्हायचे हा. आणि नदीला आपोआप नमस्कार केला जायचा. नमस्कार बऱ्याच वेळा आपणही करतो पण चप्पल काढण्याचं सुचत नाही, तर नमस्कार म्हटलं की चप्पल बाजूला. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत, तर त्या घराण्याची पण शिस्त, ते पुरंदरे तर सरदार या घराणंच असल्यामुळे. सगळ्यातनंच गोवा मुक्ती आंदोलनाकडे ते कोणाच्या वळलेले. वेळेस सदारकी मिळालेली पुरंदरे घराण्याला? हा? हा. कोणत्या? ती शिवपूर्व काळापासूनची. शिव- शिवपूर्व. हो हो. आम्हाला शिवपूर्व काळात पर्वतीला एक वाडा आम्हाला मिळाला आणि ज्यावेळी पेशव्यांनी पर्वतीवर मंदिरं बांधली त्यावेळेला पूजा. विष्णू मंदिराचं वतन हे पुरंदरांच्या नावाने दिलेलं आहे आणि पर्वतीच्या पायथ्यापासून ते आताचं स्वारगेट आहे तिथपर्यंतचं सगळं क्षेत्रफळ आमचं पुरंदरांचं म्हणून त्यांनी जागेचं दिलं होतं. पण पुढे ती कागदपत्र नष्ट पण झाली. आरएसएस म्हणजे सेवा, आरएसएस म्हणजे त्याग, स्वयं- मग हा. काय एवढं नाही वैभवात पण राहून मग त्या ते का गेले शिस्तीमुळे आरएसएसच्या? ती गेली पण तरी आमचा नाही, वाडा पण तरी सुद्धा थोडासा- म्हणजे होतं, बरंच होतं काही, तरी सुद्धा त्यांनी आरएसएस का निवडलं? म्हणजे काय होतं त्यांच्यात असं? मुळातच राष्ट्रप्रेम राष्ट्रप्रेम हा त्यातला मूळ धागा. इतिहासाबद्दलचं, भारतीय संस्कृतीबद्दलचं आणि प्रेम. ते ज्यांना आदर्श मानत होते भाऊसाहेब ते सगळे संघाचे लोक होते आणि त्यामुळे आणि वाईट काय होतं नाही, वाईट काय त्यामुळे- असं नाही, कष्टमय जीवन आहे आणि ते लोक क्रेडिट पण घेत नाहीत कधी देशा कुठल्या सावरकर गोष्टीचं. हे तर एवढं त्यांचे सगळं गुरुच करतात होते. पण कुठेही मी आतापर्यंत कितीदा पण हे इंटरव्ह्यू घ्यायचा बाबासाहेबांच्या प्रयत्न केला. बाबतीत पण होतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की राजमाची जो किल्ला आहे हम्म. त्या किल्ल्याच्या परिसरामध्ये बाबासाहेबांनी स्वतः तिथल्या डोंगरात राहणाऱ्या मजुरांबरोबर तलावाच्या खुदाईसाठी हातात फावडा आणि घमेलं घेऊन मजूर म्हणून काम केलेलं आहे. आणि त्याच राजमाचीच्या परिसरातल्या अनेक गरीब लोकांना त्यावेळा जे साथीचे रोग व्हायचे त्यामध्ये खरूज व्हायची प्रामुख्याने हम्म. जुन्या काळात, ज्याच्यावर औषध नसायचं. त्या खरूज झालेल्या रुग्णांची सेवा पण सेवा- बाबासाहेबांनी केली. ते सगळं धुवून साफ करणे आरएसएस मध्ये क्रेडिट न घेण्याचं एक प्रकारचं मला असं वाटतं प्रणच घेतलेलं दिसतोय. कारण की मी 1947चे पार्टिशनवरती रिसर्च करत होते. दिल्लीमध्ये काही ठराविक ठिकाणं आहेत जिथे कॅम्प्स बसले होते आणि आता ती खूप अशी धनाढ्य लोकांच्या जागा आहेत त्या, वेस्ट पटेल नगर वगैरे, मार्केट वगैरे आहेत. तर तिथे कितीतरी होते ज्यांचे आईवडील तिकडून आले होते आणि आरएसएसमुळे आम्ही जिवंत आहोत, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी. तेव्हा आरएसएस अगदी नवीनच होतं आणि विके मल्होत्रांनी मला खूप छान सांगितलं होतं की कसं आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी जीवावरती खेळून लोकांना, लहान बाळांना, आयांना वाचवून आणलं पंजाबातनं. सिंधमध्ये कमी पण होतं. तर क्रेडिट, मी जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला, असे खूप जण होते ज्यांची नावं मला मिळाली. एकही जण त्याच्यावरती एक तर भाषण करायला तयार नाही जोपर्यंत वरून आदेश त्यांना नाही. हां, बरोबर आहे. वरून आदेश नाही किंवा परमिशन नाही तोपर्यंत नाही, आणि असंही क्रेडिट घ्यायला आणि तो तयार नाही. काळही तसा होता. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या कथा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता त्या कथांवर लेखकांची नावं नसायची. बक्षीस मिळालेलं फक्त त्यांना कळायचं आणि मग जाहीर व्हायचं. इतकंच नाही तर बाबासाहेबांच्या आयुष्यातलं जे पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं प्रकाशित झालं होतं त्याचं नाव होतं जाळत्या जाळत्या ठिणग्या. ठिणग्या. तो कथासंग्रह. त्याच्यावर बाबासाहेबांचं नाव नव्हतं. राजा शिवछत्रपतीवर सुद्धा बाबासाहेबांचं ते नाव आत आहे हां. आणि ते मूळ नव्हतं नाव. ते आत आहे. घालायला तयारच नव्हतं. तर ही शिस्त आहे आणि हम्म. त्याच्यातूनच हे दादरा नगर हवेलीचं जे स्वातंत्र्य संग्राम हम्म. याला ते प्रवृत्त झाले याचं कारण हीच त्यांच्या मनाची ऍक्च्युली ते फार कठीण होतं. त्या दिवशी कोणीच घरी पण गेलं नाही. त्यांना तसंच नाही, परस्पर त्यातलाच तो arrest इतिहास करायला संशोधक होता. मंडळातून निघाले दुपारी. हां. घरी त्यांनी कल्पना दिली हां. आणि वडिलांना सांगितलं. त्यांचे थोरले बंधू होते, त्यांना सांगितलं. त्यांनी बाबासाहेबांना मिठी मारली की अचानक, आणि काय माहिती आईनं आता काय? नमस्कार केला हो त्यांनी. येस तर आईने त्यांच्या विचारलं की असा अवेळी नमस्कार कशासाठी, त्या ठरलेल्या वेळा असायच्या. मग बाबासाहेबांनी ते सांगितलं, पण त्यातल्या कुणीही अडवलं नाही. त्याचं कारण ते कोणाबरोबर चालले होते, कोणत्या कामाला चालले होते, हे सगळं माहीत होतं.
आणि मग ते संध्याकाळच्या रेल्वेनी गेले. साधारणपणे ती तुकडी 90 ते 100 जणांची, 100 त्यातला जण. बाबासाहेबांचा आकडा 92 असं त्यांनी त्यावेळेला हम्म. सांगितलं आणि होतं. आझाद गोमंतक दलची पण ते गोव्यातली मंडळी होती. आझाद गोमंतक दल हे गोव्यात होतं आणि ती मंडळी पुढे त्यांना बॉर्डरवरती सामील झाली. हो, तिथे जेडी नगरवाल्यांनी पण बरीच मदत केली खूप असं जण आहेत, ऐकलं. खूप जण आहेत. जेडी आणि नगरवाल्यांना ऍक्च्युअली नेहरूंना चोरून केलेली मदत हो आहे ती. हो. आणि बॉर्डरवरती मग ते मध्यरात्री पोहोचले तिथे. नदीतनं ते पोहून गेले. नंतरचं, आहे, ते नंतर आहे, पिपरिया पुढे नदी म्हणून जे आहे तो त्रिपरिया. नंतरचा पार्ट आहे. हा, पण बरं. आदल्या दिवशी जेव्हा रात्री बॉर्डरला पोहोचले पोहोचले. उशिरा, तर ते बॉर्डरवरच्या गावाचं भारताच्या त्यावेळच्या हद्दीतलं, कारण तो हा. पोर्तुगीज प्रांत होता, बरोबर. लवेच्छा नावाचं गाव. लवेच्छा नावाचं त्या गाव. लवेच्छच्या गावात पोहोचली ही सगळी मंडळी. रात्रीपर्यंत जेवणाचं काही प्रचंड नाही, पाऊस पडत होता. प्रचंड पाऊस, कारण तो ऑगस्टचा महिना होता. रात्री जेवायचं काय, तर त्या लवेच्छच्या गावातल्या गावकऱ्यांनी या सगळ्यांना एका जेवण मंदिरामध्ये आणलं. वरण भात आणून दिला. आणि तो आता खायचा कुठे, एवढ्याना भांडी कुठे, म्हणून सगळ्यांनी मंदिरातली फरशी फरशी पुसली पुसली कपड्यांनी आणि आणि त्या फरशीवर वरण भात घालून तो खाल्ला. हे क्रांतिकारी म्हणून स्वातंत्र्य संग्रामाच्या, सशस्त्र स्वातंत्र्य संग्रामाच्या आदल्या दिवशीची पहाट आणि मध्यरात्र. तिथे एक गोष्ट अशी घडली की हे सगळे पुण्याहून निघाले होते, भुकेलेले होते, जेवले आणि नंतर जे घडलं ते बाबासाहेबांच्या कारकिर्दीतलं एक यशस्वी टप्पा होता. काय तर तिथून जायचं होतं सिल्वास, हे त्यावेळी राजधानीचं गाव होतं त्यांचं, दादरा नगर. तर त्या सिल्वासला जायचं तर प्रचंड पाऊस. त्याच्यानंतर बाबा म्हणाले की आम रस्त्याने जायचं नाही, तर आपण जंगलातून जायचं. कल्पना करा, अंधार सगळा, प्रचंड पाऊस, पण हे लोक अंतरात त्यांच्या आग पेटली होती स्वातंत्र्याची, त्यामुळे त्यांना हे कशाचीही पर्वा नव्हती. आणि ते सगळे चालत त्या जंगलातून रात्रभर चालत चालत सिल्वासला पोहोचले. का बरं ते असे गेले? इथे बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं एक मोठं उदाहरण, आणि की ते व्याख्यानच झालं त्यांचं हो. त्या दमणगंगेच्या काठावर, तिथे पहिलं व्याख्यान की झालं जिथे त्यांचं. 1664 सुरतेवर स्वारी करायला जाताना शिवाजी महाराज ज्या दमणगंगेवरून गेले होते, तिथे बाबासाहेबांच्या आयुष्यातलं पहिलं व्याख्यान. सार्वजनिक व्याख्यान झालं ते 1954 मध्ये. जे बाबासाहेबांच्या आणि आयुष्यातलं ते तसं गेल्यामुळे पोर्तुगल लोकांना, त्या सापडले सैनिकांना नाही ते कळलंच नाही. आणि ते तिकडे त्या पिपरिया नदीच्या पलीकडे सगळे मशीन गन घेऊन उभे, आणि आपल्याकडे RSS कडे अजिबात कुणाच्याही फारशी हातात. नव्हते. म्हणजे हा, सुधीर 2-4 होते. सुधीर मग बाबूंच्याकडे जे असं होतं ठरलं, त्यांनी व्हायोलिनच्या केसमधून तर लाईट मशीन हा, गन नेली होती. तर असं ठरलं की याच्यासाठी पैसा, कारण शस्त्र खरेदीसाठी पैसा कुठनं. तर मग लताबाईंना बाबासाहेब भेटले हो. आणि ते म्हणाले की दीदी पुण्यात एक कन्सर्ट कार्यक्रम, झाला होता ना, आणि मग त्या म्युझिकल कॉन्सर्ट. मुंबईहून कार्यक्रमासाठी पुण्याला निघाल्या. पण पण त्यांची गाडी त्यांचं बंद पडली, बंद पडली. त्या पोहोचू पण- शकल्या नाहीत पण वेळेत. त्यांनी दुसरी गाडी करून त्या पुण्याला आल्या आणि त्यांनी कार्यक्रम केला. तर जी पुंजी मिळाली ती सगळी सगळी आहे. दिली. की त्यात गोवा लता दिदींचाही वाटा आहे. हो. दादरा नगर हवेलीच्या मी घेतलाय त्यांचा रणसंग्रामामध्ये. इंटरव्ह्यू, त्या आणि पण मग- खूप प्रेरित होत्या. मग त्यांचं मूळ गाव मंगेशी मंगेशी, हो. गोव्यातच आहे ना. हो, ते ही लोक सगळी अशी भारलेली आणि भारावलेली होती राष्ट्रप्रेमाने. तर बाबांच्या बरोबर राजाभाऊ वाकणकर, त्र्यंबक भट, बिंदू विश्वनाथ माधव जोशी, लवंदे. विश्वनाथ लवंदे, अशी काही मंडळी होती. लवंदे आणि- नंतर आझाद गोमंतक दल ते हो. हो हो हो. आणि त्यातले मग थोडासा दारू गोळा हे ते जमवायला सुरुवात केली. बाबांबरोबर बाबूजी सुधीर फडके चालत होते. त्यावेळेस सुधीर फडकेंची तर फार फडकेंच्या सुंदर हातात- कथा आहे ती. हा, त्यांच्या हातात एक 4 box वर्षाच्या होती. श्रीधरला श्रीधरला. आजीजवळ सोडून दोघंही गेले होते. हनीमूनर honeymoon बनून साठी. हम्म. उगाच आपले यंग कपल इन लव्ह असल्यासारखे आभास निर्माण करीत असं सगळी चाललंय. रेकी करून आले होते ते तिथल्या. अगदी बरोबर. किती पोलीस आहेत आणि किती कुठे ठाणं आहे, अगदी काय सगळं रस्ता त्यांनी आहे. पाहून आले ते. आणि त्यांच्या हातात एक सुधीर- बॉक्स होती छोटी. तर बाबा त्यांच्याबरोबर चालत होते. त्यावेळी ते म्हणाले, बाबूजी ही व्हायोलिनची बॉक्स काय तिथे जाऊन गाऊन तुम्ही स्वातंत्र्य मिळवणार आहात का? त्यावेळेला बाबूजींचं वाक्य आहे, बचेंगे तो गाएंगे भी. आणि त्या मग बॉक्समध्ये बॉक्स, मग बाबांना Light त्यांनी machine जवळ gun होती. बोलवलं आणि थोडीशी बॉक्स अशी खोलून दाखवली आणि त्यात लाईट मशीन कॅन यू इमॅजिन सुधीर फडके आणि याचं शिक्षण वगैरे घेतलेलं नाही. म्युझिकल मेस्त्रो आणि लाईट मशीन मशीन गन. आणि त्या त्याचं दिवशीच्या शिक्षण घेतलेलं नाही. मध्यरात्रीनंतर जी घटना घडली की हा. प्रत्यक्ष क्रांती संग्राम दुसऱ्या दिवशी
पण हे थोडा वेळ विश्रांती घेऊन म्हणून सगळे जे झोपले होते त्यातून रात्री एकाची बंदूक सावरत असताना एक गोळी उडाली हम्म. आणि ती बाबासाहेबांच्या थोड्या अंतरावरून अंतरावर. वरून पुढे पास झाली. बाबासाहेब जागे होते त्यावेळेला. म्हणजे सगळ्या अनिश्चितता, त्याचं ठिकाण किंवा फार नकाशे माहीत आहे असं काही नाही, कुठलीही तंत्रज्ञान कुठलंही काही नाही, माहित नाही. कुणालाही कुठल्याही कुठला शस्त्राचं GPS, प्रशिक्षण compass नाही. काही नाही. आणि मग तो लढा दुसऱ्या दिवशीपर्यंत ते सेल्वासाला पोहोचले. नदीतनं केव्हा ऑगस्ट- गेले मग ते? नदी हा, कुठे 1 लागली? ऑगस्टच्या पिपरिया रात्री नदी, पिपरिया 1 नदी. ऑगस्टच्या रात्री तर त्यावेळी राजाभाऊ वाकणकरांनी एक धाडस केलं. हम्म. त्यांनी काय केलं, एका पोर्तुगीजांची एक मोटरसायकल पळवली आणि त्याच्यावर ते खूप वेगात त्या पिपरिया नदीच्या पुलावरनं यायला लागले. तर गंमत अशी झाली की ती इतकी वेगात होती की त्या मोटरसायकल उलटी उलटली पडली ती. आणि ती एका एका शेतात जाऊन भाताच्या पडली. शेतात जाऊन सरळ उभी राहिली. म्हणजे त्यात काहीच झालं नाही पण ना त्यांना काही मोटरसायकलला झालं ना नाही, त्यांना. कारण चिखल होता सगळा. आणि आणि पण म्हणजे हे धाडस या लोकांच्यात कुठून आलं, तर हे फक्त आणि फक्त राष्ट्रप्रेम. आणि हे RSSचं ब्रीद वाक्य आपण म्हणूया की राष्ट्रप्रेम. मग त्याच्यासाठी कुठेही स्वार्थ वगैरे हा विचारच नाही. ते आणि याच्या मात्र गुप्त सागरजी बातमी. म्हणाले तसं की तो जो दारुगोळा हे होता त्याचा प्रयोग करताना ते त्र्यंबक भट होते, त्यांना त्यांच्या डोळ्याला ते लागलं आणि त्यांच्या एक डोळाच एक गेला डोळा त्यांचा. निकामी. हा, तुम्ही काय म्हणत होता? नाही, या सगळ्याच्या बातम्या पोर्तुगीजांना पोहोचत नव्हत्या असं नाही. या सगळ्यांचा प्रवास जो पुढे सिल्वासाकडे, राजधानीकडे चालला होता, त्याच्या बातम्या पोर्तुगीज रेडिओवरनं आल्या होत्या. हे ते खूप दक्ष होते. मी शेवटच्या एपिसोडमध्ये सांगेन की पोर्तुगीजांच्या विरोधात भारत सरकारने नंतर पण जे काही केलं हो, त्याच्यात हो. बाबासाहेबांचा जो रोल हो, होता, हो. ते म्हणजे शेवटी. त्या काळात बाबासाहेबांनी पोर्तुगीज सरकारच्या विरोधात नेहरूंनी जी केस घालायला हम्म. भारताच्या बाजूनी तयार केली होती, त्या केसमध्ये महाराष्ट्रातल्या काही संशोधकांना घेतलं होतं, ज्यांना इतिहास संशोधक आणि याच्याशी संबंधित होता, त्यात बाबासाहेब होते. हे इंटरनॅशनल कोर्टामध्ये ती केस हेगच्या चालली होती कोर्टात. भारत सरकार आणि पोर्तुगीजांच्या मध्ये. तर त्यात एकाच वेळी बाबासाहेब इतिहास संशोधक म्हणून आणि गुप्तहेर म्हणून असंही बाबासाहेबांनी काम केलेलं आहे पुढच्या काळामध्ये 54 नंतर. पण त्या सेल्वासामध्ये गेल्यानंतरचा जो प्रत्यक्ष रणसंग्राम आणि पोर्तुगीजांचा झेंडा तिथून काढायचा आणि भारताचा झेंडा आपला वरती चढवायचा, त्याच्यामध्ये मात्र एका व्यक्तीचं स्मरण आजही करायला पाहिजे आणि ती व्यक्ती अजूनही हयात आहे. हा त्यातला आपल्या सगळ्यांचा भाग्याचा क्षण आहे. गोवा मुक्तीमधलं सगळ्यात मोठं नाव ज्यांचं घेतलं जातं ते मोहनराव रानडे आज नाहीयेत दुर्दैवाने, की ज्यांनी सतीचं प्रचंड वाण. यातना सहन केल्या. सतीचं वाण. पोर्तुगीजांच्या सतीचं वाण, हो, हो. त्यांचं आत्मचरित्र आहे ते. पण दुसरी एक व्यक्ती आहे की जी खूप जणांना माहीत नाही आणि ती आजही गोव्यामध्ये पणजीमध्ये आहेत. ते पुढे गोव्याचे पोलीस महासंचालकही झाले होते आणि ते मात्र त्या लहानशा वयामध्ये या दादरा नगर हवेलीच्या रणसंग्रामात सेल्वासामध्ये जेव्हा पहिल्यांदा बघितलं बाबासाहेबांनी त्यांना, त्यांचं नाव होतं प्रभाकर प्रभू सिनारी. आणि त्या अगदी कॉलेजमध्ये जायच्या वयाच्या अलीकडच्या शाळकरी थोडं आणि अशा वयामध्ये होते. आणि त्यावेळचा जो प्रसंग आहे तो बाबासाहेबांनी अजूनही ते डोळ्यासमोर आणायचे आणि सांगायचे की ते इतके पावसामध्ये आणि त्या सगळ्यात इतके हे झाले होते की पोर्तुगीजांचा झेंडा आपल्या हातात सापडलाय, तर तो त्यांनी काढला आणि ते तुडवून त्याच्यावर नाचायला लागले होते. मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की अशाने जर हा झेंडा फाटला, हा ध्वज, हे निशाण की ज्याच्यामुळे आपली पारतंत्र्याच्या निशाणीचा पुरावा आपल्याकडे राहणार आहे, तर त्यांनी तिथून ओरडून त्या वरती स्तंभावरती चाललेल्या प्रभाकर प्रभू सिंधांनी सांगितलं की तो झेंडा फाडू नका. ती झेंडा ही आपल्या विजयाची खूण आहे, तो आपला पुरावा आहे. आणि तो फाटलेल्या अवस्थेतला का असेना तो झेंडा जो आहे तो सुधीर फडके, बिंदू माधव जोशी आणि बाबासाहेब या तिघांच्या हातातला झेंडा तो नंतर राहिला. आणि आज तो पुण्यामध्ये कात्रजला जी बाबासाहेबांच्याच प्रेरणेतून शिवसृष्टी उभारलेली आहे, तिथे तो ओरिजिनल झेंडा खूप चांगल्या स्वरूपात पुढे तो जपून झेंडा ठेवलाय. घेऊन ते स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे आलेले आहेत. आणि तो झेंडा त्यांना दाखवला. त्याचा हा फोटो आहे. म्हणजे दिस इज समवेअर लाईक शिवाजी अप्पाने जे चर्चवरच्या पोर्तुगीजांच्या त्या एवढ्या सगळ्या घंटा उतरवून आणल्या होत्या. आणि ती सिनारींची कथा काय आहे हा तर पहा. बिंदू माधव जोशी, बाबासाहेब आणि इकडे, बाबूजी इथे असतील. इथे बाबूजी इकडे हम्म. आणि सावरकर. मग ते गळू वगैरे मी ऐकलं होतं चढल्या होत्या ते लोक जेव्हा नदीतनं जात जळू, होते. जळू. जळवा जळवा. लागले होते. त्याच्या मधून जात होते, नदीपेक्षा जंगलातून जो जाणारा भाग होता तो. आणि ते असतातच तिथे, जळवा असतातच त्या.
आणि त्या रक्त शोषतात. म्हणजे त्या सगळ्या अर्थात म्हणजे या सगळ्याच वेदना सगळ्याच क्रांतिकारकांना वेगवेगळ्या सोसाव्या लागल्या. मी प्रभाकर प्रभू सिन्हारींचा जो हा. एक भाग बाबासाहेबांनी सांगितला होता की बाबासाहेबांचं आजही म्हणणं आहे की दादरा नगरहवेलीच्या रणसंग्रामावरती चित्रपट निघाला पाहिजे, किमान प्रभू सिन्हारींच्या वरती एखादी डॉक्युमेंटरी उत्तम व्हायला पाहिजे. कारण प्रभू सिन्हारीनं पोर्तुगीजांच्या पुढे जेव्हा पकडलं गेलं तेव्हा तुरुंग फोडून तुरुंगातून प्रभू सिन्हारी निसटले आणि एकीकडे पोर्तुगीज सैनिक गोळीबार करतायत आणि प्रभू सिन्हारी पळत जात आहेत आणि ते पळत कुठपर्यंत गेले तर पोर्तुगीजांची हद्द ओलांडून बेळगावच्या हद्दीत गेले. काय प्रकारची एनर्जी एका खरंय. तरुण विद्यार्थ्यामध्ये असेल. आणि मग ते त्यांना मी भेटले तेव्हा त्यांनी मला हे पण दाखवलं होतं, फोर्ट अग्वाडा की कुठे त्यांना हो, ठेवलं हो, होतं. हो. ती रूम मी बघितली, हम्म. केवढी छोटीशी अशी, हो. बिना त्याला काहीच सोय नाही. खिडकी काही नाही, काही काही नाही, असं कोनाड्यात अंधारात त्या एवढ्या दगडाच्या त्या किल्लेवजा हो, हो. इमारतीमध्ये त्यांना ते असं आयसोलेशन मध्ये टाकलं जायचं की ब्रेक करायचं यांना Yes. कसं पण. पण तिथून ते निसटले आणि बेळगावमध्ये जाऊन पोचले. मग त्यांचं काही शिक्षणही पुढे बेळगावमध्ये झालं होतं किंवा काय. पण मला असं वाटतंय की दादरा नगर हवेलीच्या निमित्तानं हा जो भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा सशस्त्र क्रांती संग्राम आहे आणि पोर्तुगीजांनी 1510 पासून गोव्यात आल्यानंतर जे प्रचंड अत्याचार केले होते हम्म. याच्या कहाण्या माहीत असताना सुद्धा ही मंडळी आपल्याकडे असलेल्या अत्यंत तुटपुंज्या साधनांच्या सहित की ज्यांना काहीच शस्त्रास्त्र दारुगोळा फारसा नाही किंवा कुणी गायडेड नाही, कुणी ट्रेन्ड नाही याच्यामध्ये, हो. ज्यांचं प्रशिक्षण काही झालेलं नाही, अशा मंडळींनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येऊन केलेला तो रणसंग्राम आहे. बरोबर. त्यामुळे त्याचं महत्व जास्त आहे. आणि आपल्या मगाच्या चर्चेत जो भाग आला की महाराष्ट्रीयन मंडळी, मराठी मंडळी ही शिवकाळापासूनच लढली, ती केवळ महाराष्ट्रासाठी नाही, ती अखिल भारतासाठी लढली, ती हिंदवी स्वराज्यासाठी लढली. अन्यथा गोवा मुक्ती आणि दादरा नगर हवेलीसाठी लढले ते महाराष्ट्रानंच जाऊन लढले ना हो. जास्त. त्याच्यात असं हा झालं जो भाग आहे तो की पिपरिया नदी जे तुम्ही म्हणालात तर 2 ऑगस्टच्या सकाळी पिपरिया नदीवरनं एक जीप म्हणजे एक कार येताना दिसली आणि त्या कारमध्ये त्या सैन्याचा प्रमुख बसलेला होता आणि तो वेगाने जीप आणत होता आणि त्याच्या मागे मशीन गन हातात घेतलेले सगळे सैनिक आणि आपल्याकडे फक्त बाबूजींकडे मशीन गन, बाकी कोणाच्या हातात शस्त्र नाही. आता काय करायचं, ती जीप वेगाने येते, काय करायचं. त्यावेळेला बाबूजींनी कुठलंही शिक्षण नसताना देखील आपली मशीन गन काढली आणि फाट गोळ्या हे करून ती 4ही टायर त्याची बर्स्ट करून टाकली. आणि Surrender. मग असं झाल्यानंतर तो एकदम बघतच राहिला की अरे हे, आणि यांनी असं केलं, आता काय करायचं. आणि त्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली. सरेंडर केलं आणि त्यांनी पोलीस surrender फोर्स होता, केलं. आर्मी पण नव्हती. त्यांना हा. असं वाटलं की यांच्याकडे प्रचंड दारुगोळा आणि दारुगोळा सैनिक आहे. आहेत, लोक आहेत, म्हणजे हा आभास, त्यालाच गनिमी याला कावा जो गनिमी म्हणतो कावा आपण. म्हणतात. आणि आभास सगळ्यात निर्माण महत्व, होतो. आणि म्हणून ते आपला नेताच जर शरणागत झालेला आहे, त्यांनी जर हार पत्करलेली आहे, तर मग तेही सैनिक त्या मशीन गन टाकल्या आणि तेही शरण आले. याला पुढे 20 दिवसानंतर मग आपल्या ताब्यात ते आलं. याचं 2 गोष्टींनी वर्णन करता येतं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संग्रामात एकही जीवितहानी झालेली नाही, हे विशेष. आणि म्हणून बाबांनी या संग्रामाची तुलना बहादूर खान कोकलताश याच्याबरोबर शिवाजी महाराजांची जी लढाई झाली ही याच्याशी तुलना केलेली आहे. कारण का तर ते युद्ध शिवाजी महाराजांनी पुरेसं सैन्यबळ नसताना केवळ गनिमी काव्याने ते युद्ध जिंकलेलं आहे. सगळीकडे आणि हे बरोबर शिवाजी महाराजांचे बास यांनी जो influences अभ्यास त्यांच्या. केला होता त्यामुळे- जगन्नाथराव जोशी हा. पण हो, जगन्नाथराव जोशी होते. हो, ते पण होते ना ते. आणि इनफॅक्ट जेव्हा ते 3000 RSS आणि बाकीच्या पण व्हॉलेंटियर्सला घेऊन गेले होते गोव्याच्या बॉर्डरवरती, तर फायरिंग पण केलं हो. होतं आणि हो हो कितीतरी लोक. जगन्नाथराव जोशी तर RSSचे फारच हो, पुढे जनसंघ senior. आणि हे त्याला त्याच्यातूनच निर्माण झालं. तर असं सगळं 2 ऑगस्ट 1954 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. पण तोपर्यंत दादरा नगर हवेली हे ह्याच्यातच होतं, पोर्तुगालांच्या ताब्यात होतं. हा, म्हणजे त्यामुळे- पोर्तुगालांच्या ताब्यातनं काढून घेतलं पण भारतात सामील नव्हतं केलं. सामील कारण नव्हतं की केलं. नेहरूंचं भय, नाटोचं भय, हां, हां. पोर्तुगल ते बद्दल. 2 ऑगस्ट 1954 साली
हे सगळं घडलं. आणि मुक्त त्याच्यानंतर- करून त्यांना काहीतरी ऍडमिनिस्ट्रेटर्स दिले होते ना वेगळे, पण दे वर नॉट अ पार्ट ऑफ द त्यामुळे मला इंडियन. या निमित्तानं पुन्हा बाबासाहेबांचा इतिहास संशोधक म्हणून असलेला भाग किंवा हम्म. बाबासाहेबांनी भारताच्या एका भागाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेलं समक्ष योगदान, येस. ते केवळ अकॅडमिक स्कॉलर नव्हते, तर त्या देशाचा इतिहास सांभाळण्यासाठी त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्यक्ष रिस्क घेऊन ज्यांनी भाग घेतला असे स्कॉलर असणं हा खूप वेगळा भाग आहे. आणि त्यानंतर पुन्हा बाबासाहेब ॲज अ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रचार. म्हणून, प्रचारक म्हणून त्यांच्या इतिहास लेखनावर जर कोण ऑब्जेक्शन घेणार असतील तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की या स्वातंत्र्य संग्रामानंतर दादरा नगर हवेलीच्या सुद्धा पोर्तुगीज सरकार विरोधात भारत सरकारने जी केस घातली बरोबर. त्याच्यामध्ये बाबासाहेब हे त्या कमिटीमध्ये होते आणि अगदी, ते वयाने अगदी. सगळ्यात लहान असे अभ्यासक, संशोधक. हे सगळं हे तर घडलं हे त्यावेळी लक्षात सगळे घेतलं पाहिजे की 30-32 ही कमिटी वर्षाचे नेहरूंनी वय. नेमलेली होती हो. आणि त्याच्यामध्ये हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी आहेत, ही नेहरूंना माहीत नसेल का? हो. याचा अर्थ तरीही त्यांना जर कमिटीमध्ये ठेवलं इतक्या लहान वयात, याचा अर्थ यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते केवढं ते म्हटलं तर नेहरूंच्या सरकारने मान्य केलेलं कॉन्ट्रीब्युशन होतं, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हापासून त्यांना स्वातंत्र्य सैनिक अशी उपाधी त्यांना त्यांच्या पण या मनावर- सगळ्यांना जेव्हा अटलजींचं सरकार आलं त्यावेळेला यांना मानधन सुरू झालं आणि केंद्रात त्यावेळेला रामभाऊ नाईक मंत्री होते आणि त्यावेळेला मग या सगळ्यांना त्याचं मानधन जे होतं ते सुरू झालं. आणि आता देखील अमितजी शहांनी 2022 मध्ये जो दादरा नगर हवेली गोवा मुक्ती संग्रामाबद्दल पार्लमेंटमध्ये हे मांडला ठराव, त्यावेळेला बाबांचं नाव त्यांनी खूप आदराने घेतलेलं आहे. तर म्हणजे आणि एवढं होऊन सुद्धा मी कोणी नाही, नाही. इदम न मम, हे त्यांचं आयुष्याचं सूत्रच होतं की यात मी कोणी नाहीये, हे मी केलंय, छे मी नाही. आम्ही जेव्हा डॉक्युमेंटरीचा एक रिसर्च करत होतो ह्या गोवा लिबरेशनवरती, तेव्हा बाबांना कळलं असणार ते 2015 मध्ये. तुम्ही म्हणता जे सिनारीला भेटायला, ते सिनारींना भेटायला ते जे धावत गेले आणि भेट झाली दोघांची. नाही, तो अनेक आमच्या दशकांनंतर. बेलभंडाराच्या निमित्तानं या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. हं. त्यावेळेला ते म्हटले की प्रभाकर प्रभू सिनारी नावाचा जो तरुण होता आणि ते सगळं त्यांना आठवलं, ते बोलले होते, ते दादरा नगर हवेलीच्या संदर्भात आलं होतं. पण त्यावेळेला माहीत नव्हतं की त्यांना ते हयात आहेत का नाहीत. आणि मग नंतर मला जेव्हा माहिती कळली तेव्हा ते पणजीमध्येच असल्याचं कळल्यानंतर मग बाबासाहेबांना सांगितलं. मग फोंड्याला एक बाबासाहेबांचं शिवचरित्रावरचं व्याख्यान होतं, म्हणजे फोंडा गोव्यामधलं जे आहे ते. तर त्यामुळे मग इतक्या जवळ आल्यानंतर त्यांची वेळ घेऊन मग आमचं बोलणं झालं. त्यांनी त्यांची लिहिलेली पुस्तकं बाबासाहेबांना दिली आणि त्या काळात म्हणजे अजूनही त्यांच्याकडे बघितल्यानंतर बाबासाहेब म्हटले की त्यावेळेचे मला प्रभाकर प्रभू सिनारी आज पुन्हा आठवले यांच्याकडे बघितल्यानंतर. हा जो त्यातला पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे. तेव्हा जेव्हा UN मध्ये जे तुम्ही म्हणता बाबासाहेबांना पाठवलं नेहरूंनी, जेव्हा ते हो. UN मध्ये पाठवलं नव्हतं, पण तो प्रश्न जेव्हा पोर्तुगीज सरकारच्या विरोधात भारताची केस होती, ती केस अधिक स्ट्रॉंग व्हावी त्यासाठी जे पुरावे गोळा करायचे होते ते पुरावे या बॉर्डर मधनच गोळा करायचे होते की वेगवेगळी जी पूर्वीची पत्र आलेली तेव्हा होती. खूप मोठं Risk होती वॉर ती. ऑफ वर्ड्स UN मध्ये झालं होतं. हो. रशियन अम्बॅसेडर वर्सेस अमेरिकन अम्बॅसेडर. हो. रशिया भारताच्या बाजूनी बरोबर. आणि अमेरिका पोर्तुगलच्या हो. बाजूनी, आणि खूपच वाद पेटला होता तो. तेच दोघं जण पुन्हा नंतर भिडले होते जेव्हा क्युबन मिसाईल क्रायसिस झालं होतं तेव्हा. त्यामुळे आज पण तुम्ही विकिपीडियामध्ये बघाल तर लिबरेशन ऑफ गोवा म्हणत नाहीत, अनेक्सेशन ऑफ गोवा म्हणतात. बरोबर आहे. आज पण विकिपीडिया त्याला पोर्तुगीज टेरिटरीला इंडियाने अनेक्स केलं अशा टाईपचं स्टॅन्स घेतो एडिटोरियली. बाबासाहेब हे इतिहासाचे अभ्यासक होते. त्यांना शिवशाहीर ही सातारच्या महाराजा सुमित्राराजे भोसले यांनी उपाधी दिली होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण दिलं. त्याच्यानंतर केंद्र सरकारचं पद्मविभूषण यांनी सन्मानित केलं गेलं. पण मला असं वाटतं की ते इतिहासकार तर होते, पण त्यांना भूगोलाची जास्ती माहिती होती. इतिहास हा सिद्ध केव्हा होतो, ज्यावेळेस तुम्हाला भूगोलाची भौगोलिक हे माहिती असते तेव्हा. त्यांना इतकं सगळं म्हणजे ते इथे बसून उत्तरेला असं होतं, दक्षिणेला, आणि स्मरणशक्तीचं विलक्षण देणगी होती त्यांना. अतिशय बोलताना, भाषण करताना ते तारीखवार सांगायचे, ही लढाई यावेळी झाली, आणि पुढे असं म्हणायचे, घरी जाऊन तुम्ही ते पुस्तकात पहा, 30 तारीख असेल. इतकं RSSच्या निमित्ताने हा नुसता पेन वॉरियर नाही तर अगदी फ्रंट बरोबर. वरती खरंय, जाऊन खरंय. आणि हे पुन्हा आता काढायचं कशासाठी, म्हणजे त्यातलं एक बाबासाहेबांचं
वाक्य फार छान आहे की, आणि ते आजच्या इतिहासाच्या लेखनासाठी प्रेरणा आहे असं मला कायमची शाश्वत प्रेरणा ज्याला आपण म्हणू, की इतिहासाचा अभ्यास करायचा कशासाठी. तर त्यातलं एक बाबासाहेबांचं वाक्य आहे की इतिहासात चंदन पण खूप आहे आणि कोळसा पण कोळसा खूप पण आहे. खूप आहे. काय उगाळायचं ते आपण ठरवावं. कोळसा उगाळू नये, पण चंदनाचा कोळसा करून तर अजिबातच उगाळू नये. मला असं वाटतं की दादरा नगर हवेलीचा रणसंग्राम काय किंवा इतिहासाच्या पुनर्लेखनाचा जेव्हा विषय निघतो ते मुद्दे काय, अशा वेळी इतिहासामधला अभ्यास समग्र करावा, पण त्यातलं आजच्या समाजाला, आजच्या आपल्या देशाला, आजच्या नागरिकांना, आजच्या पुढच्या पिढ्यांना जे काही प्रेरणा देणारं असेल ते अधिकाधिक कसं मांडावं, ते चंदन कसं उगाळावं. मला असं वाटतं हा बाबासाहेबांच्या एकूणच प्रकृतीचा आणि त्यांच्या लेखनाचा, वक्तृत्वाचा तो बेस होता की विधायक कामाला हे कसं पुढे नेता येईल. आणि तोच त्यांच्या आयुष्याचा सगळं, म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या व्याख्यानांमधून किंवा त्यांनी जे काम केलं त्यामधून दिलेल्या देणगेची संख्या जर काढली तर त्यांना लक्षात येते साधारण 3.5 कोटीच्या पुढे आहे, हो. की थेट दिलेल्या आहेत. आणि मग वेगवेगळ्या कारणांनी, आणि ह्या फक्त कुठल्या शाळांसाठी दिल्यात असं नाही आहे. ती शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, दवाखाने. कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, मशिदी आहेत, मंदिरं आहेत, दर्गे आहेत. म्हणजे त्या बाबतीत कुठलाही डिस्क्रिमिनेशन किंवा कुठलाही भेदभाव नाही आहे. जिथे चांगलं काही चाललंय तिथे जर आपली मदत होणार असेल, आणि इतकंच नाही तर समाजवादी विचारसरणीच्या चांगल्या मंडळींनी जी साने गुरुजी कथामाला चालवली होती त्यामध्ये बाबासाहेब कथाकार म्हणून कथाकार जायचे, म्हणून जायचे. आणि त्याचंही मानधन ती कथामाला वाढवण्यासाठी व्हावं, कारण साने गुरुजींनी मुलांना गोष्टी सांगायचं जे व्रत घेतलेलं व्रत होतं ते सगळीकडे पाहिजे आणि त्यातून इतिहासाच्या गोष्टी जाव्यात. म्हणजे मला असं वाटतं की ही जी विधायक आणि व्यापक भूमिका आहे ती इतिहासाचा समग्र अभ्यास, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रप्रेम, आणि मला असं वाटतं तो आत्ता जो देशहिताचा विचार त्यामधला जो आहे, या सगळ्याचं एक एकत्र कॉम्बिनेशन जर केलं तर तो बाबासाहेबांचा प्रवास सगळा लक्षात पण येईल. याच्यातनं एक मला महत्वाचं असं सांगायचंय, हे सगळं ऐकल्यावर असं वाटेल की अरे बाबासाहेब घरी कसे असतील, घरी पण गंभीर आणि संशोधकाच्या भूमिकेत तर अगदी उलट असायचे ते. 45 वर्ष मी त्यांच्या सावलीत राहिले. नातवंडांबरोबर ते इतके विनोद आणि इतक्या खोड्या करायचे आणि इतके विनोद करून हसवायचे, की बाबा आलेत घरात, आहेत घरात. पण कधीही आम्हाला त्यांचं असं म्हणजे अरेरावी, शिस्त असं कधीही नाही. शिस्त होती, पण त्यात राग-बीग असं कधीही नाही. इतकं छान वातावरण सगळ्यांची खूप असायचं. अपेक्षा होती की 100वी पार अगदी करणार. आम्हाला हा, फार म्हणजे 100रीत पदार्पण केल्यानंतर काही काळ राहिले ते, हां, पण जर कोरोना नसता तर अजून बाबासाहेब हां. 5 वर्ष तरी किमान सक्रिय राहिले असते. म्हणजे त्यांचा 100व्या वर्षीचा ऍक्टिव्ह बॉडी, ऍक्टिव्ह ब्रेन. त्या 100व्या दिवशीच वर्षीचा त्यांचा संकल्प होता. 99वा वाढदिवस ज्या दिवशी होता, त्या दिवशी लताबाईंचा फोन आलेला. तो मला सारखा आठवतोय. त्यावेळी त्या म्हणाल्या, की "बाबासाहेब, आता तुम्हाला 100वं वर्ष लागलं. अजून 10 वर्षांनी मला पण 100वं वर्ष लागेल. तेव्हा माझ्या 100व्या वाढदिवशी तुम्ही 110 वर्षाचे असाल, त्यावेळी तुम्ही मला आशीर्वाद द्यायला या." आणि ते बाबा पण एक फार मोठं नुकसान 15 होतं. नोव्हेंबर 2021 मध्ये आणि दीदी 6 फेब्रुवारी 2022. दोघंही जण मला वाटतं पुढे दोघंही भेटले कलाकार, असेल. दोघंही लढवय्ये, दोघंही प्रेरित आणि राष्ट्र प्रेरणादायी. राष्ट्रप्रेम दोघांच्याही मनात. हो हो. लता दीदींचे तर जितके पण मी इंटरव्ह्यूज घेतले प्रत्येक वेळी त्यांच्यातनं ते असे सावरकरांचा इन्फ्लुएन्स, राष्ट्रप्रेम आणि मुळातच त्यांच्यामध्ये संस्कृती अशी अर्थातच. सरस्वती ही आणि खरंच संस्कृती ही. अगदी अगदी बरोबर बोललात. आता आपण ह्या विषयावरती खूप 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 चर्चा करू शकतो, परंतु वेळेचा लिमिट आहे, म्हणून आपण इथे थांबूयात आता. पण आज तुम्ही आम्हाला ही संधी दिली नाही, त्याबद्दल नाही, उलट अतिशय मनापासून उलट आम्ही आभारी लकी आहे. आहोत की तुम्ही आणि आता दोघंही याच्यात साथ- अजून रिसर्च व्हायला पाहिजे, हो, कारण हे खूप गोष्टी. तपशील बाबासाहेबांच्याकडनं मिळाले. दुसरा एक सांगायचा मुद्दा की ती जी सातत्य आहे, तर त्या 2 ऑगस्ट 54 नंतर बाबासाहेब आणि त्यातले जे सहकारी, मग राजाभाऊ वाकणकर असतील, हं. आणखीन प्रसादे प्रसादे आहे. काका असतील, या सगळ्यांनी पुढची 50 वर्ष 2 ऑगस्टला ऑगस्ट. दरवर्षी दादरा नगर हवेली रणसंग्रामाची वर्षपूर्ती म्हणून ते सगळे भेटायचे. त्यांनी तिथे पुण्यामध्ये एक कार्यक्रम विजयस्तंभ व्हायचा, उभा केला. सभा केला होता, आणि इथे कार्यक्रम व्हायचा पुण्यामध्ये की ज्याला लष्करामधले, पोलीस दलातले किंवा इतर प्रेरक वक्ते यायचे हो, आणि यांचं गेट टुगेदर, आणि त्या दिवशी ते एक व्याख्यान,
आणि 2 ऑगस्ट ही तारीख बाबासाहेब चुकवायचे नाहीत, त्यामुळे ते सगळे कार्यक्रम ऍडजस्ट करायचे आणि 2 ऑगस्टला पुण्यात थांबायचे. तर मला असं वाटतं की याच्या संदर्भात अजून अधिक जर संशोधन झालं खरी गोष्ट. तर तर ती त्यातल्या खरी अनेक श्रद्धांजली आहे या सगळ्यांना आणि दादरा नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामाचं यश आहे ते. मुळातच ना गोव्याच्या मुक्तीला आणि त्याचे हे जे प्रदेश होते दादरा नगर हवेली यांच्या मुक्तीला पण ना मेनस्ट्रीम इतिहासात एवढं प्राधान्य दिलंच दिलं नाही. नाही. अर्थात अजेंडावरती चाललं होतं ते इतके पण वर्ष. मेनस्ट्रीम इतिहासात मुळात शिवचरित्रालाच स्थान नाही अजून नव्हतं, ते आता मिळायला लागलं. लागलंय. इथे गोष्ट मोगलांचा आहे. इतिहास जर सीबीएसईच्या पुस्तकात 17 पानांचा असतो आणि शिवचरित्र एक पॅरेग्राफ मध्ये असतं. खरी गोष्ट आहे. मला असं वाटतं म्हणजे ते पुनर्लेखनाचा जो मुद्दा आहे तर तो पुराव्यांच्यावर आधारित असावा. पण हो, तुम्ही म्हणतात तसं आहे हां. ना की आतापर्यंतच्या सेंटरनी नेमलेले एज्युकेशन मिनिस्टर आणि त्यांच्या हाताखाली असलेले हे सगळे सो कॉल्ड इतिहासकार यांनी जो अजेंडा चालवला त्याच्याप्रमाणे बघितलं तर मुघल, द ग्रेट मुघल अगदी अशा हो. तऱ्हेच्या उपमा आणि त्यांच्याकडनं डायरेक्ट इंग्रजांच्या हातात सत्ता गेल्यासारखा जो भ्रम निर्माण केला होता. त्यामुळे तो 200-300 वर्षांचा मराठ्यांच्या लढ्याचा आणि विजयाचा पूर्णपणे त्यांनी पुसून काढलं होतं आणि शिवाजी वॉज रेमिटेड, छत्रपती शिवाजी महाराज वॉज रेमिटेड टू 1 चॅप्टर और 2-3 चॅप्टर्स. अगदी है ना? बरोबर. हे मराठी ते होते ज्यांच्याबद्दल नेपोलियनला ज्यांनी हरवलं ते आर्थर वेलेस्ली हां. इंग्लंडमध्ये एकदा मुलाखत देताना म्हटले की माझी आयुष्यातली सगळ्यात कठीण लढाई हं. असईला दौलतराव शिंद्यांबरोबर लढलो होतो ती होती. आणि मराठ्यांच्या बायका पण युद्धामध्ये सामील हो, असायच्या. हो. दौलतरावांची पत्नी बायजाबाई शिंदे, सर्जेराव घाटग्यांच्या कन्या त्या हो, हो. हो. त्या पण त्या लढाईच्या मैदानावर घोड्यावर सवार अहिल्याबाई होत्या. होळकर केवढं मोठं अहिल्याबाई उदाहरण होळकर, आहे. ताराबाई. केवढं ताराबाई महाराज ताराबाईंचं आहे, झाशीच्या राणीचं आहे. हो, सगळंच आहेत. त्यामुळे हा सगळा इतिहास जो सेंटरमध्ये पुसून काढण्यात आला होता आतापर्यंत तो आता कमीत कमी मला असं वाटतं की थोडाफार करेक्शन होईल. आता जसं औरंगजेबावरनं पण आपण मागे बघितलं हो, की हो. मासिरे आलमगिरीमध्ये त्यांनी स्वतःची पापं स्वतः हो. नोंदून लिहिलेली असताना त्याच्याबद्दल ऑड्री तृष्के नॉनसेन्स सो कॉल्ड स्कॉलर्स बोलवून त्याचा उदो करून इतर खऱ्या नेत्यांना आणि लढवयांना कमी लेखणं हो. हे जे काम चाललं होतं त्याच्यात. यासाठी बाबांनी 2 महत्वाची कामं केली एवढी सांगते आणि थांबते. एक म्हणजे स्वतःच्या व्याख्यानातून त्यांनी इतिहास सांगितला तो तर आहेच, पण जाणता राजा हे महानाट्य त्यांनी हे स्वतः फारच लिहिलं, दिग्दर्शित केलं, त्यात काम केलं हो. आणि त्याचे 2000 पेक्षा जास्ती प्रयोग ते झाले. प्रेरणादायी आणि झाले दुसरं फार. पुण्याच्या आंबेगाव जवळ जी शिवसृष्टी निर्माण केली आहे ती लोकांनी बघावी. याच्यावरनं आपला राजा किती महान होता आणि तिथे कुठेही बाबांनी मी स्वतः काही केलंय हा प्रकारही नाही. तर ती शिवसृष्टी सगळ्यांनी पाहावी. त्याच्यावरनं आपल्याला आपलंच हे किती महान होतं, एक इतिहास आपला किती हे हो, होता आपली हे कळेल. लेगसी किती महान आहे खरी गोष्ट आहे. तर मला याबद्दल माझ्या मराठीमध्ये बरेच इंग्रजी शब्द येतात त्याच्याबद्दल माफ नाही, करा. नाही, कारण की नाही. माझं इंग्रजी जर्नलिझम मध्ये गेली 30 वर्ष नाही, गेलीत नाही. आणि महाराष्ट्रापासून दूर दिल्लीत इतकी वर्ष राहिल्यामुळे मराठी संभाषण खूप नाही. लिमिटेड होतं आणि त्यामुळे अगदी बरोबर आहे. मराठीत याच्यावर जशी फारशी अनेक शब्द फारसी अनेक भाषा भाषांमधले शिरली आहेत, आहे तसं माझ्या मराठीमध्ये नाही, मधून पण मधून त्यातले इंग्रजी. तुमचे भाव आम्हाला कळत होते ना. शब्द काही असले तरी भाव कळत होते. तुम्हा फार दोघांचे छान खूप वाटलं. खूप धन्यवाद. Thank you. वेळ काढून आलात आणि थँक्यू सो मच. धन्यवाद.